मराठा तरुणांनी व्यवसाय सुरू करायचा तरी कसा? अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून कर्जासाठी LOI मिळवण्यासाठी अर्ज करा, कागदपत्रे द्या, क्युरी आली तर तीही पूर्ण करा. पण प्रत्येक वेळी नवीन कारण आणि सांगून अर्ज रिजेक्ट केला जातो. हा मुख्य मुद्दा आहे. मी एक टॅक्स आणि फायनान्शियल कन्सल्टंट आहे, म्हणून हे रोज अनुभवतोय. माझ्याकडे 4 ते 5 लोक अण्णासाहेब पाटील महामंडळाचा अर्ज करण्यासाठी दररोज येत असतात. पण प्रत्येक वेळी काही ना काही कारण सांगून ते रिजेक्ट केले जातात. एखाद्या वेळेस मराठा असल्याचा पुरावाच अपलोड करा, दाखला जोडलेला असला तरी सांगतात. शाळा सोडल्याचा दाखला जोडला तर ओरिजिनल जोडा, झेरॉक्स नका. झेरॉक्स जोडले तर ओरिजिनल जोडलं तरी बी परत ओरिजिनल जोडा. नमुना नंबर 1 स्पष्ट दिसत नाही. सेल्फ डिक्लेरेशनवरती सही नाही. असे अनेक कारणं सांगितले जातात. पण प्रत्यक्षात सेल्फ डिक्लेरेशन सही असते, दाखला असतो, सगळे कागद जोडलेले असतात. स्कॅन केलेल्या कॉपी सुद्धा स्पष्ट असतात. तरी सुद्धा नवीन कारण दिलं जातं. कधी व्यवसायाचा प्रश्न उपस्थित केला जातो, कधी उत्पन्नाच्या दाखल्याचा प्रश्न आणि शेवटी LOI रिजेक्ट. खत्म नाही. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अनेक स्क्रीनशॉट टाकू शकतो. मी दाखवतो बी. LOI रिजेक्ट झाल्याचे कारण तिथे तुम्हाला स्पष्टपणे दिसतील. प्रश्न एवढाच आहे, जर कागदपत्रामध्ये त्रुटी असेल तर ती स्पष्टपणे एकदाच सांगितली गेली पाहिजे. तरुणाने त्रुटी दुरुस्त करून पुन्हा अर्ज केला तरी पुन्हा नवीन कारण का? नवीन कारण देऊ नका. माझी विनंती अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील साहेबांना सुद्धा आहे. साहेब, मराठा तरुणांना उद्योग व्यवसायासाठी मदत करण्यासाठी ही योजना आपण काढलेली आहे. जर LOI देण्याची प्रक्रिया सुरू असेल तर पात्र तरुणांना पारदर्शक आणि स्पष्ट नियमानुसार LOI मिळाला पाहिजे. आणि जर काही नवीन नियम किंवा अडचणी असतील तर त्या स्पष्टपणे एखादं परिपत्रक काढून सांगितल्या पाहिजे. हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. कारण तरुणांना आश्वासन देऊन तुम्हाला व्याज परतावा मिळेल, तुम्ही व्यवसाय सुरू करा असं सांगायचं आणि नंतर LOI मिळवतानाच जर तो वारंवार रिजेक्ट होत असेल तर त्या तरुणांच्या वेळेचं, पैशाचं आणि मानसिकतेचं फार मोठं नुकसान होतं. उद्योग सुरू करण्याची इच्छा असलेल्या तरुणांना मग ते निराशेच्या गर्तेत जातात आणि तुम्ही त्यांना झुरवत ठेवू नका आणि त्यांना स्पष्ट सांगा की LOI मिळणार नाहीत. म्हणून माझी अध्यक्ष साहेबांना विनंती आहे, नरेंद्र पाटील साहेबांना, की याबाबत लवकरात लवकर आपण स्पष्ट निर्णय घ्यावा. LOI मिळणार असेल तर प्रक्रिया पारदर्शक करा, अडचणी असेल तर स्पष्ट नियम जाहीर करून सांगा की मिळणार नाही. पण मराठा तरुणांना अर्ज करा, पुन्हा कागदपत्र द्या, पुन्हा क्वेरी आणि मग नंतर रिजेक्ट या चक्रात अडकवू नका. मराठा तरुणांना उद्योगात यायचंय, त्यांना स्पष्ट नियम आणि योग्य सहकार्याची गरज आहे. मी हा मुद्दा एक कन्सल्टंट म्हणून आणि रोज प्रक्रियेच्या समोर येणाऱ्या तरुणांच्या वतीने मांडत आहे. हा आवाज योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी रील नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद.